त्वमेव केवलम् अर्थासि त्वमेव सर्वं मम पाहि पाहि समं तवासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। गजानन गणपती महाराज की जय। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। हॅलो फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर आज जायचं आहे शेगावला, म्हणूनच सगळ्यात आधी पूजा केली, म्हणजे आंघोळ करून घरावरून पूजा केली आणि 9 वाजता निघायचं आहे। अजून गाडी आली नाही, 9 वाजून गेले, पण 9:30 वाजेपर्यंत गाडी येऊन जाईल। तर सगळ्यात आधी करते तयारी। नाश्ता पण बाहेरच करायचा आहे, तर मी काही नाश्ता बनवत नाही आता। आणि सगळेच जण आम्ही जात आहोत, फक्त हेच येत नाही आहेत। तर चला जायचं आहे शेगावला। शेगाव, मुरादेवी आणि महालक्ष्मी मंदिर, नंतर मग शेगावमध्येच आहे। शेगावमध्येच अजून एक संताजीचा मळा म्हणून आहे, तर तिकडे पण जायचं आहे। सगळ्या ठिकाणी फिरून यायचं आहे, आज दर्शन करून यायचं आहे। तर चला, चलो, आमची तयारी करून झाली आणि आता आम्ही निघतो। तर आत्ता वाजले, बापरे, 9:45 झाले। कोणता? देवीजवळ जायचं म्हटलं तर एक पिसाची ओटी पण भरूनच घेते। आपण तिघी इथं बसू, उठते बस। बाबा आहे ना, बाबा आहेत का? तो येऊ राहिला काय? ठीक आहे, मग तू सायकलवर बसली? ओ बाई, ओ मग तू नाही बसली, मग काय करून राहिली? सायकलवर नाही बसली तर मग काय बसली? हा, ब्रेक दाबून नको राहते, ब्रेक दाब राहते कशा? होट फुटला रे बंकूचा। कुठं लागलं रे बंकूतून? पाहू दे, आकर दाखव। टिक्का आहे तो, मूस आहे नाही, त्यात फोड आला वाटते। बंकू, कुठं लागला रे पिल्लू? ओय, उभं नको, पडशील ना। संतोष, हलचुदार कुठे रे? हलचुदार कुठे रे? कुठे? शोलादार कोणता आहे? ओय नाजून, लाजली बाई, चॉकलेट लाजली। नाही, मला चॉकलेट दे पहिले आणून। कोणत्या गाडीत आहे पिल्लू? कोणत्या गाडीत आहे? गाडीत आहे, घरात आहे? मग घरात आहे, मी ना खाल्ली। फ्रीज मध्ये आहे, तुला कोण सांगितलं फ्रीज मध्ये आहे? जाऊ का, आणू काय? तू तुला देत नाही, मग तुला नाही देत? खाल्ली का तू ना? आम्ही मी जेऊ का खाली?
कोणासाठी आणली? हर्षुदासाठी की स्वराज दादासाठी? कोणासाठी आणली तू चॉकलेट? कोणासाठी आणली? ओ पिल्लू, ए, चॉकलेट कोणासाठी आणली तू? नाही काहीच नाही. ओ बंकुडी, तू चॉकलेट कोणासाठी आणली? शोलाद दादासाठी आणली? आई चालू मग चालू तो का? चाबी लावून चाबी. हा चला. बंकू बंकू भरून वाले गाडी आली नाही ना, चालली नाही गाडी. मनमध्ये डिगा डिगा मान हाओ. ओय हंबा, काय आहे बंकू? हंबा. तशी तिरपी अशी इकडे ते हे आहे, मंदिर आहे. म्हणजे अयोध्येचं मंदिर असं छोटंसं बनवलेलं आहे. दिवस निर्माण होतो तो आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे. आणि एंट्री गेटच्या समोर पहिलं दुकान हनुमानजीच्या मंदिराला लागून तिथे हे मिळून जाते. धन्यवाद. इथं एकूण 100 मुलं आहे. त्याची राहण्याची जेवायची व्यवस्था सगळी फ्रीमध्ये आहे. 1 रुपया पण घेत नाही आपण. 6 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत आणि 18 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत या 2 वयोगटातील मुलं इथं आहेत. मुंबई पासून तर चंद्रपूर पर्यंत मुलं आहेत. आणि अयोध्यावरून आलेली प्रतिकृती आहे. 1 वर्ष झालं आपल्याकडे आलेली आहे. त्याला स्वागत मूल्य म्हणून 12,000 रुपयाचा चेक द्यावा. कुठं आहे सोप कुठे? ये इथं बसू ये. कुठे जाता? चप्पल कुठे ठेवली तू? कुठे आहे? हलची जोड दिली काय? हा माझ्या माहिती दिली ना. चल मग काढू. चल.
गाडी मी बसतो फक्त 1 मिनिट असा फ्रेंड्स आत्ताच घरी आलो आणि 9:30 वाजले. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक, कारण की यांनी सकाळी पण जेवण केलं नसणार, बहुतेक बाहेर काहीतरी खाल्लं असणार. तर स्वयंपाक करायचा आहे आणि आम्ही तर मंदिरामध्ये जेवण वगैरे केले, पण संध्याकाळचा स्वयंपाक. आजचा ब्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला आपण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.